किनवट तालुक्यातील चिंचखेड गौरी तालुका किनवट या शिवारातील घटना अशी की रेतीनं भरलेला ट्रक जप्त करण्याची कारवाईसाठी शासकीय प्रक्रिया करत असताना संबंधित ट्रॅक्टर मालकांनी आणि सोबतच्या लोकांनी या सज्जाचे तलाठी भानुदास काळे यांना धक्काबुक्की करत रेतीनं भरलेला ट्रॅक्टर जबरदस्तीनं पळवून नेला। ही घटना 6 जानेवारीला सकाळी 11च्या दरम्यान घडली। याबाबत अधिक माहिती अशी की चिंचखेड ते गौरी शिवारात तलाठी भानुदास काळे हे गस्त घालत असताना गौरी गावात असलेल्या ग्रामपंचायत जवळील महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर नंबर नसलेला यामध्ये अवैध रेती घेऊन जाणारा ट्रॅक्टर त्यात रेती होती। त्या रेतीची किंमत 4,000 रुपये किमतीची रेती आणि ट्रॅक्टर आढळून आला। या ट्रॅक्टर धारकाकडे कोणतीही परवानगी नव्हती। हा शासनाचा महसूल बुडवून वाहतूक करत असताना आढळून आला। ट्रॅक्टर चालकांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। तलाठी यांनी ट्रॅक्टर पोलीस स्टेशन येथे घेऊन चला असं म्हणून मी शासकीय काम करत असताना अनिल दामोदर धीरबशी आणि काशीराम धर्मसिंग आणि ट्रॅक्टर चालक बन्सीलाल अमरसिंग डोंगरे यांनी तलाठ्यासोबत हुज्जत घालून धक्काबुक्की करून आम्ही ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला घेऊन जात नाही, तुमच्यानं काय करायचं ते करा असं म्हणून ट्रॅक्टरनं थांबवता रेतीनं भरलेला ट्रॅक्टर घेऊन पळून गेला। सदरील ट्रॅक्टर अनिल दामोदर धीरबशी आणि काशीराम धरमसिंग पडवळ आणि चालक बन्सीलाल अमरसिंग डोंगरे यांनी शासकीय कामात अडथळा करून तलाठ्यास धक्काबुक्की करून शासनाचा महसूल बुडवून रेतीनं भरलेला ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले। या घटनेवरून चिंचखड दहेली सज्जाचे तलाठी भानुदास काळे यांनी स्वतःवर झालेली धक्काबुक्की आणि शासकीय कामात अडथळा करणाऱ्या गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी सिंदखेड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आणि त्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींचा अद्यापही अटक करण्यात आली नसून आरोपी फरार आहेत। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।